शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस या पिकामध्ये मावा तुडतुड्याचा अटॅक इतका जास्त प्रमाणात आहे की शेतकरी म्हणतात फवारणी करून सुद्धा रिझल्ट मिळत नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोपे टिप्स सांगते ज्यामुळे आपल्याला मावा तुडतुडा नियंत्रण करण्यात मदत होईल. तुम्ही इकडे पाहू शकता किती जास्त प्रमाणात सकिंग पेस्टचा अटॅक ह्या झाडांवर किंवा ह्या प्लॉटवर झालेला पाहायला मिळत आहे. तर याच्या नियंत्रणासाठी फक्त तुम्ही फवारणीवर डिपेंड न राहता IPM पद्धतीचा वापर करा, एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करा, ज्यामध्ये तुम्ही चिकट सापळे तुमच्या शेतामध्ये लावा. एकरी 25 ते 30 चिकट सापळे लावले तर तुम्हाला खूप प्रभावी रिझल्ट झालेला पाहायला मिळेल. आणि अटॅक खूप जास्त प्रमाणात असेल तर कीटकनाशकाची फवारणी करून घ्या. त्या ठिकाणी तुम्ही उलाला, अपाची, स्वॅपर किंवा इमिडा यासारख्या कीटकनाशकाची फवारणी करू शकता. त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रभावी रिझल्ट झालेला पाहायला मिळेल. सोबतच तुम्ही सापळे लावा, दोन्ही पद्धतीचा वापर करा आणि अशा प्रकारे आपण तुडतुड्याला किंवा मावाला नियंत्रणास आणू शकतो. तर तुम्हाला काय वाटते, ह्या पद्धतीने आपण कीटकनाशकासोबत सापळेही लावले तर आपल्याला नियंत्रण मिळेल का? ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. धन्यवाद.